मंडळी नमस्ते. आपल्या निर्झरा क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवर पहिल्याच प्रयत्नामध्ये IAS होणाऱ्या महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील उपळाई बुद्रुकच्या रोहिणी भाजी भाकरे यांची मुलाखत ऐकणार आहोत. रोहिणी भाजी भाकरे या तामिळनाडू इथे कार्यरत आहेत. त्यांचे पती कर्नाटक येथील असून त्या सध्या दिल्ली इथं ग्रामविकास विभागात सहसचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, तमिळ या भाषा अवगत आहेत. महाराष्ट्राच्या या कन्येची महाराष्ट्राची दुसरी कन्या क्रांती खोब्रागडे IRS ऑफिसर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकत आहोत. मी पोहोचू शकत आहे. त्यामुळे मला ह्या भाषेबद्दल म्हणजे भाषा जास्त माहीत असल्याबद्दल त्या गोष्टीचा खूप म्हणजे आय एम व्हेरी सॅटिस्फाईड की मला ह्या सगळ्या भाषा माहीत आहेत. आणि प्रशासनामध्ये जसं मॅमचा पण अनुभव असेल, लँग्वेजमध्ये स्पेशलायझेशन त्यांना करावंच लागतं फॉरेन सर्व्हिसच्या ऑफिसर्सना. पण सिमिलरली आम्हालाही लबासनामध्ये जेव्हा कॅडर अलॉट होतं तेव्हा भाषा ही शिकावी लागते. परंतु जोपर्यंत तुम्ही फील्डमध्ये जाऊन ॲक्च्युअल ती भाषा शिकत नाही, म्हणजे त्याच्यामधले जे न्युआन्सेस आहेत, ज्या रिजनल ज्या गोष्टी आहेत त्या जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत ती भाषा तुमची प्रभावी होऊ शकत नाही. एक छोटंसं 30 सेकंदात एक उदाहरण सांगते मी. नाईक जेव्हा असतो आपण अगदी म्हणजे बालिश असतो, सुरुवात केलेली असते भाषा शिकायची आणि आपल्याला वाटत असतं की अरे मला तर कळलंय, म्हणजे हा वाक्याची म्हणजे संरचना कळली आहे की हे नाव आणि मी हे योग्य वापरलं आणि मला कळतंही. तर मदुरईमध्ये असताना एका ठिकाणी मी असिस्टंट कलेक्टर ट्रेनिंग होते, तेव्हा प्रशिक्षणाधीन होते आणि एका फील्ड इन्स्पेक्शनसाठी गेले होते. फील्ड इन्स्पेक्शनसाठी गेलेले होते एका घराच्या, म्हणजे तेव्हा IAY म्हणायची, इंदिरा आवास योजना हाऊस, PMAY ज्याला आता म्हणतात. तर त्या घराच्या इन्स्पेक्शनसाठी गेले होते आणि तिथे माझा हा प्रश्न होता की जे घर मी पाहिलं इन्स्पेक्ट करताना त्याच्या जवळच अजून एक घर होतं, म्हणजे थोडं छोट्या साईजचं. सो मी त्या व्यक्तीला विचारत होते, जो घरचा जो त्याचा हेड ऑफ द फॅमिली आहे, त्यांना तिथे चिन्नवीड या रोड, दॅट मीन्स हे जे छोटं घर आहे ते कुणाचं आहे. सो आणि तो व्यक्ती वॉज ऑफेंडेड, म्हणजे तो असं की हे काय विचारतायत असिस्टंट कलेक्टर तुम्ही. मी त्यांना पुन्हा विचारलं, मला वाटलं माझं तमिळमध्ये उच्चारात कुठेतरी गडबड झाली, तिथे चिन्नवीड या रोड. त्यानंतर मग मी माझ्या PAला विचारलं, मग तो प्रश्न तिथे संपल्यानंतर मी त्या PAला विचारलं की हा असा रिस्पॉन्स मला का मिळाला. चिन्नवीडचा अर्थ अगदी वेगळा होतो, मला वाटतं या फोरममध्ये तो सांगायलाही नको. सो म्हणजे त्यावरून हे कळलं. येस मॅम, खूप समृद्ध झाले मी, केवळ भाषेमुळे नाही तर त्या भाषांमधून जसे मी आधी मेन्शन केलं त्या भाषांमधून त्या राज्याचं कल्चरसुद्धा, संस्कृतीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं कळायला मदत झाली. आणि त्याचा सगळ्यात जास्त फायदा मला दिल्लीमध्ये असताना होतो, कारण आता दिल्लीमध्ये मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंटमध्ये मी जॉईंट सेक्रेटरी म्हणून काम करते. आणि जेव्हा सगळ्या राज्यांच्या जेव्हा मीटिंग्स असतात, जेव्हा सगळ्या राज्यांचे ऑफिसर्स आलेले असतात, बऱ्याचदा पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह आलेले असतात, आणि तेव्हा जेव्हा समथिंग देर इज अ रिस्क ऑफ समथिंग गेटिंग लॉस्ट इन ट्रान्सलेशन, तेव्हा मला बोलावलं जातं, अरे हे कन्नडमध्ये काहीतरी बोलले, ते काय बोलले सांगा. आणि एक असा गमतीदार एक कार्यक्रम झाला होता, म्हणजे एक कार्यक्रम खूप महत्त्वाचा कार्यक्रम होता. ब्रेनस्टॉर्मिंग सेशन होतं ऑनरेबल मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली, आणि त्यामध्ये सगळ्या राज्यांचे वेगवेगळे स्टेक होल्डर्स आलेले होते आणि अगदी आम्ही ग्रासरूट लेवलपासूनचे स्टेक होल्डर्स बोलवले होते, म्हणजे जे अगदी इंजिनिअरिंगचे काम जे करतात ते, किंवा BDOs, टेक्निकल असिस्टंट्स. त्यामुळं भाषेचा थोडा कुठे ना कुठे एक अडथळा होता, कारण ते त्यांच्या नेटिव्ह भाषेमध्ये बोलत होते. आणि आय नॉट जस्ट बिईंग ॲज अ जॉईंट सेक्रेटरी, पण तिथे मला एक अनुवादिकेची पण भूमिका. कारण हे होतं की व्यवस्थित तमिळ शिकता यावं म्हणून मी तमिळमध्ये डोरेमॉन बघायला सुरुवात केली होती. पण हा सगळ्यांचा फॉलोआउट हा झाला की मला सगळ्या प्रकारची तमिळ व्यवस्थित यायला लागली. मदुरईमध्ये माझं पहिला असिस्टंट कलेक्टर म्हणून जेव्हा पोस्टिंग झालं तेव्हा मदुरई, तुम्हाला माहिती आहे, काल आदरणीय मुख्यमंत्री म्हणत होते, संजयजींनी पण उल्लेख केला की आपल्या मराठी साहित्याला, साहित्य संमेलनाची 100, 150, 200 वर्षांची परंपरा आहे. तमिळनाडूमध्ये तुम्हाला माहिती आहे की संगम होतो, तमिळ संगम, म्हणजे संगम लिटरेचरच असं आपण त्याला म्हटलं जातो. एन्शियंट काळापासून 3000-4000 वर्षांच्या आधीपासून तिथे तमिळ संगमची परंपरा आहे. लिटररी फेस्टिवलच असतो तो, बेसिकली एक अकॅडमी असते. त्यामुळे मदुरईमध्ये पोस्टिंग झाल्यानंतर ही तमिळ भाषा शिकून मदुरईमध्ये तमिळ शिकल्यामुळे माझी तमिळ पण थोडीशी त्यामध्ये डेप्थ आली. आणि त्यानंतर
सुरुवातीचे जे लॉ अँड ऑर्डर मॅनेजमेंटचे जे प्रश्न असायचे ते खूप प्रभावीपणे मी केवळ तमिळ माहीत असल्यामुळे सॉल्व्ह करू शकते. कुडममध्ये एक अँटी न्यूक्लिअर प्रोटेस्ट असू द्यात किंवा बऱ्याचदा कम्युनल आणि कास्ट क्लासेस किंवा अजून बरेच असे लॉ अँड ऑर्डरचे प्रश्न यायचे. तेव्हा एकदा नॅशनल हायवे ब्लॉक केला होता चेन्नई कन्याकुमारी जो हायवे आहे, आणि तो सॉल्व्ह करण्यासाठी जेव्हा मला सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट म्हणून जावं लागलं होतं, तेव्हाही केवळ तमिळ खूप चांगलं येत असल्यामुळे लोकांबरोबर जे ट्रस्ट बिल्डिंग झालं होतं, त्यामुळे असे कित्येक प्रश्न मी सॉल्व्ह करू शकते केवळ तमिळ भाषा येत असल्यामुळे. आता ह्याचे काही फॉलोअप पर्सनल जे रेलेव्हंट आहे त्याला महत्त्व देऊन आपल्याला ह्याला ॲक्सेप्ट करायचं आणि इम्प्रूव्ह करायची किती जास्त गरज आहे. मॅम थँक्यू सो मच. रोहिणी मॅडम, माझा पुढचा प्रश्न आता तुमच्यासाठी आहे. तुम्ही UPSC देताना मराठी लिटरेचर हा तुमचा विषय होता. त्यात अजून 6 भाषा आहेत ज्या तुम्हाला माहिती आहेत. तर प्रभावी प्रशासनासाठी स्थानिक भाषा आणि संस्कृती ही जाणून घेणे किती आवश्यक आहे, किती महत्त्वाची असं तुम्हाला वाटतं? खूप छान प्रश्न आहे की क्रांती हा. जसं प्रतिभा मॅम आत्ता म्हणाल्या की भाषा केवळ कम्युनिकेशनचं माध्यम नसते. भाषेमध्ये त्या रिजनचं जे दिल्ली इथे नुकत्याच पार पडलेल्या साहित्य संमेलनात ही मुलाखत घेतलेली आहे. ही आपण प्रेरणादायी मुलाखत ऐकलीत. निर्झरा क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. धन्यवाद.